नमस्कार, विनास किचनमध्ये स्वागत आहे आपलं। चला आज आपण कुळथाचं सांबार करूया। कोकणात कुळथाचं सांबार एकदम फेमस आहे आणि पावसात आमच्याकडे 2-3 वेळा झाले, पण मला शूट करता आलं नाही। आज मी ते शूट केले। तर आता आपण कुळी स्वच्छ साफ करून धुवून मोड काढून घेतले आणि कुकरला लावून 4 शिट्ट्या करून उकडून पण घेतलेत। आता ह्या कुळथातले मी वाटीभर कुळीद आहेत ना ते बाजूला काढून ठेवणार आहे, कारण आपल्याला नंतर लागणार आहे, ते दाखवते त्याचं काय करायचं आपण ते। तर आम्ही ना कुळीद किंवा कुठचंही कडधान्य उकडताना थोडासा कांदा टाकतो, पण मला कुळीद ह्याच्यातले काढायचे होते म्हणून मी कांदा लगेचच नाही टाकलेला। आता त्याच्यात टाकला आणि थोडंसं झाकून ठेवलं। आता फोडणीमध्ये बघा आपण कांदा टाकला आहे आणि चांगली भरपूर लसूण टाकली। कुळथाच्या आमटीला लसूण भरपूर लागते आणि कुळथाला नाही हा काही जण हुलगे सुद्धा म्हणतात। हुलगे आणि कुळीद सेम म्हणजे एकच आहे। तर इथे बघा मी असे कुळथाचं मस्तपैकी सांबार करते आणि हे सांबार ना मटणापेक्षा सुद्धा चवीला भारी लागतं। तर आता आपण फोडणीत कांदा लसूण टाकलाय, चवीपुरतं मीठ टाकलंय आणि आपला मालवणी एकच मसाला टाकलाय, चांगलं परतून घेतलंय आणि ह्याच्यात करपू नये म्हणून थोडंसं आपण पाणी टाकूया। आणि गरम पाणी टाकलं की तवंग पण छान येतो, मग जास्त तेल नाही वापरलं तरी सुद्धा चालतंय। तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। आता आपण इथे बघा कुळीद उकडून घेतलेले ते ओतलेत ह्याच्यामध्ये, चांगला मसाला परतून घेतल्यानंतर आता त्यानंतर आपण ह्याला जरा व्यवस्थित ढवळूया आणि ह्याच्यात 2 कोकम टाकायची, मग आणखीन चव ह्याची वाढते। तर इथे बघा मी 2 कोकम टाकणार आहे। आपण फोडणीमध्ये मीठ आणि मसाला टाकलेला आहे। आता जे वाटण दाखवते तुम्हाला, हे कुळीद मी थोडेसे दरदरीत वाटून घालणार आहे, म्हणजे त्याची चव अजून वाढणार आहे कुळथाच्या आमटीची। तर इथे बघा आपण कांदा खोबरं आलं लसूण आणि कोथिंबिरीचे देठ असं वाटण केलं। त्याच्यात आता थोडंसं जाडसर यांना दरदर ठेवायचं, कुळथांना जास्त बारीक वाटायचं नाही। आता आपण जे वाटण तयार करून घेतले कुळीद वाटून घेतले ते ह्या सांबाऱ्यामध्ये ओतूया आणि किती घट्ट पातळ पाहिजे तेवढं पाणी टाकून घेऊया। तर इथे मी हे सगळं कोकणातलं वाटण आहे ते मिक्स केलंय बघा, असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आणि इथे बघा आपण आता त्याच्यात थोडं पाणी टाकलंय आणि दणकावून उकळी काढली आहे आणि मस्तपैकी आपलं बघा मटणाला मागे काढेल असं कुळथाचं सांबार झालंय। तर हे तुम्ही चपाती भाकरी भाताबरोबर खाऊ शकता। तर आता वरून आपण कोथिंबीर टाकूया आणि एका भांड्यामध्ये त्यांना घेऊया। त्या सांबाराला काय जबरदस्त सांबार लागतं, मी दाखवते त्या पद्धतीने करून बघा। तुम्हाला मालवणी मसाला मिळाला तर वेल अँड गुड। तर इथे बघा आपलं असं मस्तपैकी कुळथाचं सांबार तयार झालेलं आहे। धन्यवाद।